सो तुम्ही बघू शकता, मी तुम्हाला सांगितलेलं मी कॅन्डल बनवणार आहे गिफ्टिंगमध्ये, बिकॉज माझ्या भावाचं गृहप्रवेशची पूजा आहे. मी फक्त कॅन्डल नाही देणार आहे, अजून पण बऱ्याच काही गोष्टी आहेत जे मी बाहेरून विकत घेणार आहे. बट येस, माझी अशी इच्छा होती की मी स्वतःहून पण काही एफर्ट्स टाकून त्याच्यासाठी करू. सो जसं कालच्या ब्लॉगमध्ये मी सांगितलं होतं की मी कॅन्डलचं जार घ्यायला गेली आहे. मी दाखवले पण होते, खूप वेगळ्या वेगळ्या टाईपचे जार होते. सो त्यातला हा एक मला आवडला होता. सो तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे. त्याचं हे जे झाकण आहे खूप सुंदर आहे, कलर पण मस्त आला. आणि हा माझा कॅन्डलचा जार आहे. खूप जाड पण आहे, आणि होप तुम्हाला दिसतंय क्लिअरली. खूप जाड पण आहे आणि खूप सुंदर कलर असा आहे. सो ह्यामध्ये मी कॅन्डल बनवणार आहे. मी तुम्हाला दाखवीन फायनल रिझल्ट कसा येतो आहे किंवा मी कसं बनवते. मी पूर्ण प्रोसेस नाही दाखवू शकत, बिकॉज आज थोडी घाई आहे मला. मी लवकर उठली तर आहे, बट मी कॅन्डल बनवण्यासाठी उठली आहे. सो ॲटलीस्ट जितकं दाखवू शकते मी तितकं ह्यामध्ये दाखवणार आहे. बॅग्स आहे, विक्स आहेत. हा एक खूप सुंदर मोल्ड आहे. सो ह्या मोल्डचा पण मी यूज करणार आहे. सो लेट्स सी की ही कॅन्डल कशी टर्नआउट होते. सो मी ह्याला ऑलरेडी चांगलं धुवून वगैरे ड्राय करून घेतलं आहे, प्रॉपर पुसून घेतलं आहे. मी वॅक्स टाकण्याआधी किंवा काही करण्याआधी मी ह्याला पूर्ण चांगलं क्लीन करणार आहे. मी आधी पण केलं आहे थोडंसं, बट फायनल जेव्हा स्टेज आहे तेव्हा मी अजून नीट क्लीन करणार आहे. फायनल स्टेज म्हणजे वॅक्स टाकण्याआधी. आणि मी ह्याला थोडं गरम करून घेणार आहे, ताकी जेव्हा वॅक्स सेटल होईल तर तो प्रॉपरली सेटल होईल, इव्हनली सेटल होईल. सो मी ह्याला गरम करून घेतलं आहे ऑलरेडी. हे थोडं गरमच आहे हे आता. सो ह्याच्यामध्ये मी आता विग लावेन हे, आणि नंतर वॅक्स पोर करेन. ह्याच्यामध्ये मी 2 विग लावणार आहे, बिकॉज स्पेस मोठी आहे ही. आणि एका वीकमुळे मे बी कॅन्डल नीट बर्न नाही होणार, एकतर हे लवकर संपेल किंवा हे राहील, असं काहीतरी होऊ शकतं. फॉर अ सेफर साईड मी ह्याच्यामध्ये 2 वीक लावणार आहे. काही मे बी व्हिडिओमध्ये दिसत नसेल, बट आहे, बराच रुंदीला मोठा आहे हे. सो 2 वीकनी आपण हे करणार आहे. सो तुम्ही बघू शकतात मी विक कोणत्या जागेवर लावणार आहे. मी ऑलरेडी ते लावून घेतलं आहे. सो एक मी इथे लावणार आहे विग, आणि दुसरं मी इथे लावणार आहे. सो माझे विग झाले आहेत लावून. मी कॉर्नरला कशासाठी लावला आहे किंवा हीच जागा का सिलेक्ट केली आहे तो तुम्हाला कळेलच जेव्हा फायनल लुक येईल ह्याचा त्यावेळेला. सो हे नीट उभं राहण्यासाठी मी विग होल्डर लावले आहेत, बिकॉज जेव्हा आपण गरम वॅक्स टाकतो तर हे थोडेसे असे बेंड होऊन जातात. सो ते इरेक्ट उभे राहण्यासाठी मी विग होल्डर लावलेलं आहे. म्हणजे जेव्हाही आपण वॅक्स टाकू थोडेसे होतील, थोडं सॉफ्ट होऊन जातं हे, बट मी ह्याला प्रॉपर ॲडजस्ट केल्यानंतर ते हे होईल. तर सो मी तुम्हाला दाखवते. सो वॅक्स गरम झालं आहे. मी गरम कधीच पटकन पोर नाही करत. थोडंसं मी ह्याला थंड व्हायला देते. आता मी ह्याच्यामध्ये हे टाकणार आहे. सो माझा वॅक्स टाकून झालेला आहे. मे बी तुम्हाला दिसत नसेल, पण ह्यामध्ये मी पोर केला आहे. जेव्हा पूर्ण कूल डाऊन होणार तेव्हा तुम्हाला ते दिसेल. मी तुम्हाला दाखवीनच ते कसं दिसतंय कूल डाऊन झाल्यावर. सो कॅन्डल ड्राय होईपर्यंत ह्या मोल्डमध्ये मी थोडंसं हे गोल्डन, आपण ज्याला वर्क वगैरे असं काहीतरी बोलतो, ते लावणार आहे. तर मी थोडंसं असं घेणार, एकदम जरा असं, आणि हे मी स्प्रेड करणार. इव्हनली स्प्रेड नाही करणार आहे, बस थोड्या थोड्या जागेवरती मी स्प्रेड करणार आहे. बिकॉज आपलं जे फायनल लुक येईल ते जरा अजून चांगलं वाटेल. खूप मोठं आहे.
आधीच ह्याच्यासाठी लावून घेते मी, ताकी जेव्हा मी ह्यामध्ये वॅक्स टाकीन तर हे पण त्याच्यासोबतच आतमध्ये प्रॉपर सेटल होईल. वरून लावलं तर ते कधी कधी उडतं, नीट राहत नाही, राहिलं तर राहतं नाही तर राहत नाही. सो मी हे असं लावून घेणार नीट. सो मी ह्याला तुम्ही बघू शकतात पूर्ण असं गोल्डन लावून घेतलं आहे ते सगळीकडे. एकदम जास्त पण नाही लावलं आहे ते, मध्ये मध्ये असं थोडं चांगलं वाटतं. जेव्हा फायनल लुक येईल मे बी तुम्हाला तेव्हा कळेल. वॅक्समध्ये मी ऑलरेडी फ्रेग्रन्स टाकलेला आहे, सो ते थोडंसं गरम आहे म्हणून मी थांबली आहे. एकदा ते थोडंसं थंड झालं की मी ह्याच्यामध्ये पोर करीन. सो पहिल्यापेक्षा आधीपेक्षा आता ते थोडंसं थंड झालेलं आहे. मी ह्यामध्ये आता हळूहळू इव्हनली पोर करणार आहे. एकदम लवकर पटापट पोर नाही करायचं आहे, हळूहळू करायचं आहे. सो तुम्ही बघू शकतात हे तर खूप ऑब्वियस क्लिअर आहे मी कसं पोर केलं आणि कसं ते गोल्डन मे बी तुम्हाला दिसत असेल की नाही माहीत नाही. मी थोडंसं झूम करते. सो हे असं आलं आहे. आता लेट्स सी जेव्हा मी हे डीमोल्ड करीन आणि जेव्हा हे पुल डाऊन होईल तेव्हा हे कसं वाटतं आहे. पूर्ण व्हिडिओ बघा तुम्ही, आणि जर आवडली तर नक्की ऑर्डर हवं असेल, गिफ्टिंगसाठी असेल, जो काही तुमचं लोकेशन असेल, मेक शुअर करीन की मी तुम्हाला त्या लोकेशनवरती हे प्रोव्हाइड करू. सो एंडपर्यंत राहा या व्हिडिओमध्ये आणि ह्याचा फायनल लुक नक्की बघा. मे बी तुम्हाला इथे दिसत असेल की ते कसं कूलडाऊन झाल्यावर व्हाईट होतं आहे. मस्त इव्हनली प्रॉपर सेटल होतं आहे ते. मी हा वरचा गॅप ह्याच्यासाठी ठेवला आहे बिकॉज जे मी मोल्डमध्ये बनवलं आहे ते मला ह्याच्यावर ठेवायचं आहे, तर ते बाहेर नाही आलं पाहिजे. ऑफकोर्स ते ठेवल्यानंतर पण मी थोडंसं वॅक्स अजून टाकणार आहे, थोडंसं त्याला इव्हन हे करण्यासाठी. फायनल लुक आल्यावर तुम्हाला नक्की कळेल ते कसं होणार आहे नक्की. सो माझं वॅक्स सेट झालं आहे. पहिलं मी प्लॅन केलं होतं व्हाईट कलरचंच रोज टाकायचं, बट हजबंडने सजेस्ट केलं काहीतरी कलर एक ॲड केला पाहिजे, म्हणून माझ्याकडे ऑलरेडी हा एक रोज बनवला होता आणि तो खूप सुंदर पण दिसतो आहे. सो मी हा त्याच्यामध्ये टाकणार आहे. आता खूप पेशन्सनी हळू केलं पाहिजे. सो हा मी त्याच्यामध्ये ठेवते आता. सो मी आता हा रोज फिट केला आहे, एकदम परफेक्ट कट टू कट फिट झालेला आहे तो. मला असं साईडला होतं. आता मी हे पूर्ण इथून गोल्डन हे जे मगाशी मी लावत होती तेच मी इथून साईडनी पूर्ण आता लावणार आहे. एक बॉर्डर देणार आहे ते खूप सुंदर दिसण्यासाठी. मी तुम्हाला दाखवते ते कसं दिसतं आहे. फायनल लुक ह्याचा मी दाखवते. पहिलं मी हे करून घेते पूर्ण बॉर्डर. ब्रश आहे, ब्रशनी लावणार आहे. हाताने लावलं ते हातालाच चिपकून जातं. सो मी हे लावून तुम्हाला मी ह्याचा फायनल लुक दाखवते. सो माझा फायनल लुक तयार झाला आहे. हे वरचं वेग आता मी कट करणार आहे. हे जे विग्स आहेत मी आता कट करीन. खूप एलिगंट बनला आहे. मी तुम्हाला दाखवीन, फोटो काढीन मी ह्याचा. तुम्हाला पण कधी गिफ्टिंगसाठी ऑर्डर करायचं आहे डू लेट मी नो. माझ्या चॅनलला तुम्ही जितकं फॉलो करू शकतात फॉलो करा. मी असेच वेगवेगळ्या टाईपचे कॅन्डल्स किंवा डे टू डे लाईफमध्ये माझं जे रुटीन आहे मी तुम्हाला नक्की दाखवत जाईन. सपोर्ट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. जर तुम्हाला असं वाटतं ह्याच्यामध्ये मी काही अजून करू शकत होती तर मला नक्की सजेस्ट करा. मी नक्की ट्राय करीन की मी ह्याच्यामध्ये करेन. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.